गुड मॉर्निंग स्टूडेंट। वर्ग 3 विषय मराठी, पान नंबर 72 आणि 73 बघा। पाठ 22 मधमाशीने केली कमाल, अशा प्रकारचा हा पाठ आहे। तर या पाठामध्ये जे कठीण शब्द आले त्याचे अर्थ मी फळ्यावर लिहिलेले आहे, जसे की कमाल म्हणजे जादू, अजब काम, टपोरी गोंडेदार गोलाकार, टवटवीत म्हणजे ताजी, सदान कदा म्हणजे नेहमी, यंदा म्हणजे यावर्षी, वाढवतो म्हणजे सुकवतो, पेरतो म्हणजे पेरणी करतो, आठ्या म्हणजे कपाळावरच्या रेषा, वाया म्हणजे फुकट, सोलणे म्हणजे टरफले काढणे, चपड म्हणजे जलद। तर अशा प्रकारचे मी हे कठीण शब्दाचे अर्थ फळ्यावर लिहून दिले आहेत, ते तुम्हाला वैतले याचे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठ 22 मधमाशीने केली कमाल। सर्वप्रथम आपण या पाठाचा काय पाहूया, परिचय पाहूया। मुंगीने दिलेल्या फुलांच्या बिया मधमाशीने जमिनीत रुजत घातल्या आणि त्यातून काय झालं, फुलांची रोपटी उगवली व पिवळी फुले वाऱ्यावर काय झाली, डोलू लागली। आता ही पिवळी फुले वाऱ्यावर कशी डोलू लागली ते आपण या पाठातून पाहूया। पहा मित्रांनो, तुम्हाला शेतकरी आहे, हा सूर्यफूल आहे की नाही, सूर्यफुलाचे चित्र आहे, आणि त्या सूर्यफुलाच्या पानावर काय झालं माहिती आहे का, एक मधमाशी आलेली आहे, आपली मुंगी आली आहे, ही काय मुंगी आहे। अशा प्रकार चित्र आहे, इथं खाली पक्षी दिसत आहे, बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा। शेताभोवती त्यांनी मग काय केली, झाडे लावली होती, त्या झाडावर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा काय राहत होती। त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या आणि त्या सर्वांची खूप काय होती, मैत्री होती। जसे की हे पक्ष्यांचं झालं, प्राण्यांचं झालं, बरोबर आहे। तर आपणही सुद्धा आपले मित्र, 5-10 मित्र असतात, मग खेळण्याकरता आले की मग आपल्यासोबत खेळायला आले की मग त्याच्यासोबत काय होते, आपली मैत्री होते। तशाच प्रकारे झाडावर मधमाशी, कोकिळा, खरुताई, चिमणी व कावळा असे आल्यानंतर मग या झाडाभोवती मग काय मुंगे सुद्धा आल्या, मग यांची काय झाली, मैत्री झाली। एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली। एके दिवशी काय झाली, ही मुंगी काय झाली, बाहेर फिरायला गेली आणि फिरता फिरता ते कुठं पोहोचली, शेतामध्ये पोहोचली। आणि शेतात होती एक सूर्यफुले, पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली। मग ती गेली शेतकऱ्याकडे, त्याला म्हणाली, शेतकरी दादा काम करता सदा न कदा, करणार काय यंदा फुलांचा धंदा, अशी कोणाली मुंगी म्हणाली। शेतकरी म्हणाला, हो ग बाई, करतो ना धंदा, फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी मी काय करतो, कष्ट करतो। आता शेतकरी काय म्हटलं, तर सर्वांसाठी मी कष्ट करतो। आता शेतकरी जेव्हा शेतामध्ये धान्य पिकवतो तेव्हाच आपल्याला अन्न खायला मिळते का नाही, म्हणजे तो शेतकरी, एकटा शेतकरी सर्वांसाठी काय करतो, काम करत असतो। शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला आणि तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले, घरी आली आणि फुलातल्या बिया काढल्या। काही बिया कोकिळ्याला दिल्या, काही बिया खारुताईला, काही चिमणीला, तर काही कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या। स्वतःही काही घेतल्या आणि त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या। जसे आपल्या इथं आपण आणलेल्या वस्तू, कोणतेही पदार्थ असले तर आपण एका वेळेस समाप्त करतो का, संपवून टाकतो का, नाही, काही आपण ठेवतो समोरच्यासाठी। तशा प्रकारे ह्या बिया, काही बिया खाल्ल्या आणि काही जमवून ठेवल्या पुढच्या वर्षीसाठी। कोकिळीच्या कपाळावर मग आल्या, काठ्या आल्या, तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया आणि कावळ्याने बिया काय केले, पाहिल्या आणि तो म्हणाला, गागबाई असं करतेस, अंड्याबरोबर बियाही ठेवतेस, नको माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया काय होतील, जातील बाई। मग कावळ्याने केलं, बिया उचलल्या आणि काय दिल्या, टाकून दिल्या। चिमणीने पाहिल्या बिया, बसली बिया सोलायला, सोलता सोलता मग कंटाळा आला, तिला आळस आला, काय बाई त्रास मनात निघून गेली खेळायला। मग खारुताई होती खूप चपळ, हुशार, सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली। शेंड्यावर म्हणजे झाडाचं जे टोक असते त्याला शेंडा म्हणत असते। प्रत्येक बी लपवून ठेवली, मग शेंड्यावरून जमिनीवर, जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी काय केली, मग तिने खाऊन टाकली। दिसतं चित्रामध्ये तुम्हाला, मग आली मधमाशी, ती होती मोठी चतुर, हुशार, काम करण्यास नेहमी आतुर असायची, उत्सुक असायची। मग बिया पाहून विचारात गडली ती, करावे काय बियांचे, भले व्हावे सर्वांचे, उपाय काही सुचेना, झोप काही लागेना, असे काय मधमाशी म्हणू लागली। मग सकाळ होताच काय झालं, चटकन उठली, बिया घेऊन जमिनीवर आली, आनंदाने गाऊ लागली,
यारे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. मग काय कावळा म्हणाला, कशासाठी? मधमाशी म्हणाली, बिया रुजत घालण्यासाठी. या कोकिळा म्हणाली, मला नाही वेळ कामाचा माझा, कधी बसायचा मेळ. मला काही वेळ नाही, ह्या काम आणि वेळ ह्या माझा कधीच बसायचा नाही. कोकिळा गेली मग उडून, मग चिमणी राहिली मग झोपून. कावळा म्हणाला, माझ्याच्याने होणार नाही, काम करून दमलो बाई. मग खारुताई आली मग का सरसर झाडावरून, डोळे फिरवत गरगाट मधमाशीला म्हणाली, ताई थांबतेस का जरा, बघ सुटलाय छानसा वारा, खेळून घेते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर. तर मग काय झालं, मधमाशीने बिया रुजू घातल्या, पावसाळा आला, पाऊस पडला, बिया रुजल्या, रोपटी भरभ वाढू लागली. आणि त्यातली मग पिवळी फुले जी होती ती फुले आली, फुले वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली. कशी गाऊ लागली पा, रुजत घातल्या बियाच्या, त्याला आली फुले फार, कामाची धरा रे कास, तरच मिळे पोटाला घास. तरच आपण शेतकरी सुद्धा शेतामध्ये काम करेल तेव्हाच आपल्या पोटामध्ये 2 घास तरी जातील. अशा प्रकारचा संदेश या पुस्तकातून पाठातून दिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 74 हा स्वाध्याय दिलेला आहे. ह्या स्वाध्यायाचे प्रश्नाचे उत्तरं मी लिहून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. आणि ते प्रश्नाचे उत्तर लिहून तुम्ही वहीवर लिहून तुम्ही त्याची काय फोटो काढून, त्या पानाची फोटो काढून तिसरीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायची आहे. धन्यवाद.